हो, परमार्थामध्ये आपण कुठल्या स्थितीत जगतोय, कुठल्या कशासाठी परमार्थ करतोय, अजून याचा आपण विचार केला नाही. बरं, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी आणि तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे. असा प्रवासी तुम्ही बघितला का कधी, जो सकाळी लवकर उठतो, आंघोळ करतो, चांगले कपडे घालतो, हातामध्ये बॅग घेतो, तालुक्याच्या गावाला जातो, तालुक्याच्या गावाला गेल्यानंतर बस स्टँडमध्ये जातो, बसमध्ये बसतो आणि बसमध्ये बसल्यानंतर कंडक्टर जवळ येतात आणि प्रश्न करतात, का हो कुठं जायचं? प्रवासी काय म्हणतोय, अजून काही ठरलं? अजून काही ठरलं? म्हणजे हे आपलं पारमार्थिक स्थिती आपली ही आहे की तुम्ही जे काही करताय, काय कारण, कशासाठी, कशासाठी तुमचं हे सगळं चाललेलं आहे? काय झालं, जंगलामध्ये एका पिंपळाच्या झाडाखाली, एका पिंपळाच्या झाडाखाली एक सस, पांढरं शुभ्र सस निवांत पडलेलं होतं आणि त्या निवांत अवस्थेमध्ये पडलेल्या सशाच्या पाठीवरती पिंपळाचं एक पान गळून पडलं आणि पिंपळाचं पान ज्या वेळेस त्याच्या पाठीवर पडलं, ससा दबकला, घाबरला आणि त्याने वरती आभाळाकडे बघितलं. आता त्याच्या दृष्टिक्षेपात फक्त आभाळ आलं. पिंपळाचं झाड होतं मध्ये, पण त्याने पाहिलं नाही, डायरेक्ट आभाळ. आणि आभाळ बघितल्यामुळे त्याला असा संशय झाला, कदाचित हे आभाळ माझ्यावर पडते की काय, म्हणून त्याने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याने पडापडी सुरुवात केली. जंगलामध्ये तो एकटाच पडत होता. इकडे तिकडे पडत असताना त्याला एका लांडग्याने बघितलं आणि लांडग्याने बघितल्यानंतर ते लांडगं त्या कोल्याजवळ, तो म्हणे, का रे कुठं? तो म्हणे, ऐ, बचना है तो भागवन, मरना है तो ठहरो, आसमान गिरने वाला है. काय सांगितलं? बचना है तो भागो और मरना है तो ठहरो. क्यों? आसमान गिरने वाला है. त्या लांडग्याने अजिबात विचार केला नाही. सस पुढे मागे लांडगं, सस पुढे मागे लांडगं. आता सस्याने पुढे मोरचा घेतला, मागे लांडगं पडते. त्या दोघांची पळापळी बघितली आणि कोल्ह्याला प्रश्न पडला, म्हणजे आपला गावमा इथली गर्दीन कसा नाही का? आपल्या गावात एवढी गर्दीन कशासाठी? त्या कोल्याला प्रश्न पडला. कोला असले असाच प्रश्न पडतोस, का बन कसान करता? आम्ही नाही होतो का? मग तुम्ही होतात ना, पण कवायच ना, कदा झालं होतात विठ्ठल. आणि मग त्या कोल्ह्याने ज्या वेळेस त्या ठिकाणी प्रश्न विचारला, म्हणे, करे कथ, म्हणे, कथच नाही, बसना है तो भागून, मरना है तो ठहरो, आसमान गिरणार, प्रश्नच नाही. त्याच्या पाठी सस, लांडग, कोल तिघ क्रमाक्रमाने पडायला लागले. त्यांची पळापळी गाढवांनी बघितली. कोणी बघितली? गाढवानी. बरं, गाढव एकटं नसतं, गाढव जोडीदार सोबत घेऊन फिरतो, एकटं फिरत नाही ते. त्या गाढवाने दुसऱ्या गाढवाला सहज म्हणजे, का रे आपला गाव हाऊ महाराज 15 दिन जायचा चक्रा माराना, का ब फिराना हो महाराज, काय कारण आहे? म्हणजे जाऊ दे भाऊ, आपण असावी गदळान तसावी, आपले काय करणे. एका गाढवाने दुसऱ्या गाढवाला असं म्हटलं, त्यावेळेस दुसरं गाढव त्या गाढवाला असं म्हणतं, आपल्याला काय घेणं देणं आहे? पहिलं गाढव त्याला परत प्रत्युत्तर देतं, म्हणे, अरे आपण असा बी गदळा तसा बी गदळा, पण विचाराल काय जायला? ते जवळ आले आणि जवळ आल्यानंतर त्या गाढवांनी त्या सशाला प्रश्न विचारला, का रे कुठं? तो म्हणे, बचना है तो भागून, मरना है तो ठहरो. बाकी पुढचं ऐकलंच नाही. शेवटी अर्धा रापोर नाही का, ते गाढवांनी सुद्धा त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. पुढे सस, त्या मागे लांडगं, लांडगाच्या मागे कोल, कोलाच्या पाठीमागे गाढव, आणि या सगळ्यांची दिंडी चालली होती. कुठं तरी जात असेल तो आपला प्रश्न नाही. आणि हे सगळी पळापळी गावातील एका शहाण्या माणसाने म्हणजे वाघाने बघितली. कोणी बघितली? वाघ. वाघ म्हणे, मना गाव मा इथलं मोठं मला अजून माहित नाही, मला सांग नाही. तर त्या वाघाला प्रश्न पडला आणि वाघ गेला डायरेक्ट गाढवाकडे. बरं, ह्याच्यात खूप मर्म आहे बरं का, याच्यात असा मर्म आहे. तू कोण आहे? वाघ. तू विचारायला कोणले जायला पाहिजे? तू कोण आहेस? तू विचारायला कोणले जायला पाहिजे? जरा स्टेटस ते देख तू ना आला तू. तू व्हॅल्यू, स्वतःची व्हॅल्यू स्वतःला करता यायला पाहिजे.
आणि माझ्या माहितीप्रमाणे आणि तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो, जीवनामध्ये 100 मूर्खांचं सरदार होण्यापेक्षा एक शहाण्याचं चपराशी झालं तरी चांगलं असतं. विठ्ठल वाघाने गाढवाला प्रश्न विचारला, म्हणे का रे कुठं निघाले, तुम्हाला माहित नाही? म्हणे नाही माहित. बचना है तो भगवान, मरना है तो ठहरो, आसमान गिरने वाला है. या वाक्यावर त्याने विचार करायला पाहिजे होता. त्याने काहीही सांगू द्या, पण विचार त्याने करायला पाहिजे होता. त्याची जागा काय होती ही त्याला माहिती असायला पाहिजे होती. पण शेवटी चुकीचं मार्गदर्शन असल्यामुळे, चुकीच्या हाताखाली काम केल्यामुळे त्याला त्या ठिकाणी योग्य असा निर्णय घेता आला नाही आणि वाघाने गाढवाच्या पाठीमागं पळायला सुरुवात केली. आता तुम्ही क्रम लक्षात घ्या. सर्वप्रथम ससा, ससाच्या मागे लांगा, लांडगाच्या मागे कोला, कोलाच्या मागे गाढव, गाढवाच्या मागे वाघ. आता गाढव जे पडतं का, ते गाढव पुढे जेवढं पडतं तेवढं मागे पडतं. 2 पाऊल पुढे 2 पाऊल मागे. पण ते जसं जसं पुढे पडायला लागलं तसं तसं त्या वाघोबाच्या तोंडावर ते फटके बसायला लागले आणि अर्धा 1 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर वाघोबाचं जे तोंड आहे ते रक्तबंबाळ झालं. वाघोबा म्हणे मरेल परवडी, पण हे तोंड सोडायला परवडाव. चुकीच्या माणसाच्या सानिध्यात गेले, एक नाही एक दिवस लाता खाव्याच लागतात. आता वाघ म्हणे ऐकव लोगून चाली असं. वाघाने त्या गाढवाला पुन्हा प्रश्न म्हणे, का रे कुठपर्यंत पळायचंय? गाढव म्हणे तेवढं आपल्याला माहित नाही. मी कुणाच्या तरी मार्गदर्शन, मी स्वतः कुणाच्या तरी मार्गदर्शनाने चालतोय, कुठपर्यंत पळायचंय हे मला माहित नाही. म्हणे ही दिंडीना, या दिंडीचा मालक कोण आहे? म्हणे मालक पुढे. ते वाघ असा सरळ हळू 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 सश्यापर्यंत पोहोचला आणि सश्याला प्रश्न विचारला, म्हणे का हो साहेब, कथलगून जाण्याची, म्हणजे कुठपर्यंत जायचंय आणि कुठपर्यंत जायचंय असा ज्यावेळेस त्या वाघाने प्रश्न विचारला त्यावेळेस ते ससा असं म्हणतं, म्हणे ते टेकलेलं दिसतंय का, काय आबाळ आबाळ तिथपर्यंत पळायचं म्हणे. कोय बिडदिन्या. दृष्टांत संपला, आता विनोद नाही, आता सिद्धांत लक्ष द्या. परमार्थामध्ये तो उन्हाळ प्रवासी घरून तर निघालाय सज्ज होऊन, बुक्का लावलाय, पवित्र तुळशीची माळ गळ्यात आहे, आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी आहे आणि त्याच्या नियमाप्रमाणे त्याला वाटतं की मी परमार्थिक आहे. पण त्याने या सगळ्यातून मला कुठपर्यंत हा प्रवास करायचा आहे याचा विचार त्याने केला नाही. कधीच त्याने हा विचार केला नाही. ज्याप्रमाणे त्या सश्याला अजिबात त्याची कल्पना नाही, त्या प्रवाशाचा मुक्कामाचं स्थळ त्याने ठरवलं नाही, त्याप्रमाणे परमार्थिकाची परमार्थामध्ये अवस्था आहे. परमार्थ तर करताय, पण कुठपर्यंत करायचा आहे, कसा करायचा आहे आणि कुठल्या गतीने करायचा आहे. परमार्थात गती खूप महत्त्वाची असते बरं का. काय परमार्थामध्ये गती खूप महत्त्वाची असते. कुठं थांबायचंय आणि कुठं पळायचंय हे कळणं खूप महत्त्वाचं आहे.